हाय. आज गणेश चतुर्थी आहे आणि त्या निमित्ताने हा व्हिडिओ करते. आमच्या घरी गणपती नसतो, आमचा गणपती गावाला असतो. पण मी रोज इच्छा गणपती रांगोळीने काढते. तर आज त्याचीच पूजा करणार आणि फार साधं संगीत नाही, पण जसं जमेल तसं छान छान करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर हे सगळं जे जे करणार आहे ते कॅप्चर करण्याचा प्रयत्न करेन. भेटत राहूया. आजचा नैवेद्याचा स्वयंपाक पण असा फार काही नाहीये. पिवळी उकडलेल्या बटाट्याची भाजी, पोळी, वरण भात आणि मेन म्हणजे उकडीचे मोदक. आता ते बघूया कसे होत आहेत. पण इतका साधा सोपा स्वयंपाक आहे आजचा. मी स्वयंपाक करताना नेहमी एक चमचा असतो, म्हणजे छोटा चमचा. कारण उकडलेला बटाटा असेल किंवा आपण भाज्या करताना चमच्याला चिकट बऱ्याच वेळा घालतात. तर तसं ठॉक ठॉक कढईवर आपटून काढायला आणि चमचा स्वच्छ करायला मला आवडत नाही. त्यामुळे खूप आवाज येतो. तर मी हा चमचा असतो आणि त्यांनी चमचा स्वच्छ करत असते. आहे म्हणजे माझं असं. आता माझा बेसिक स्वयंपाक सगळा झालाय, फक्त मोदक शिल्लक आहेत. तर पूजा आधी व्यवस्थित करून घेते आणि मग मोदकांचं घाट घालते. हा माझा जो इच्छा गणपती बाप्पा आहे, हा मी जेव्हा लग्न होऊन या घरी आले तेव्हा आईने मला सांगितलं होतं की इच्छा गणपती काढायचा. मला असं वाटतं की मला बहीण नाही, भाऊ नाही, त्यामुळे मला पाठराखण म्हणून हा बाप्पा आईने लग्नानंतर दिला. आणि तो गेली 27-28 वर्ष, म्हणजे जेवढी लग्नाला झाली आता 27 वर्ष पूर्ण, तेव्हापासून मी हा रांगोळीचा गणपती काढते. त्याच्याबरोबर भांडते, त्याच्याबरोबर गप्पा मारते. मला जर माझा मूड ऑफ असेल तर त्याच्याबरोबर शेअर करते. त्यामुळे तो मला जवळपास भावासारखा आहे म्हणू शकतो आपण. खूप गप्पा मारते मी त्याला त्याची पूजा करताना. आणि तो देव आणि मी असं रिलेशन नाही आहे, पण एक मैत्रीचं रिलेशन आहे आमच्यामध्ये. त्यामुळे हा माझा सगळ्यात लाडका बाप्पा आहे. हा जो दिवा आहे हा दगडाचा दिवा आहे आणि हा मला आत्ता पूजेच्या वेळेला आईने दिला आहे. सुंदर आहे ना? असा आहे. सगळ्यात आधी मोदकाचं सारण केलं आहे ओल्या खोबऱ्याचं. पण हे मी आदल्या दिवशीच करून ठेवलं होतं कारण थोडासा वेळ वाचतो. त्यामुळे खोबरं खवणून घेतलं होतं आणि त्याच्यात अर्थात मी गूळ वापरला आहे, साखर नाही वापरली आहे.
पण गूळ वापरताना सुद्धा मी गुळाची पावडर वापरली आहे आणि ती थोडीशी ब्राऊन कलरची असल्यामुळे माझं सारण थोडंसं ब्राऊन कलरचं झालं आहे, पण तरीसुद्धा त्याची चव अगदी व्यवस्थित आहे आणि गोडीला पण ते व्यवस्थित आहे. आणि ते मी खूप सोप्या पद्धतीने केलं आहे. त्यात थोडंसं तूप घातलं आहे सारण करायच्या आधी, अगदीच चमचाभर तूप, आणि ते सरळ 3 मिनटासाठी मी मायक्रोवेव्हमध्ये ठेवलं आहे. काचेच्या भांड्यात मायक्रोवेव्हमध्ये 3 मिनटं. सारण रेडी. 2 मोठ्या वाट्या तांदळाचं पीठ घेणार आहे आणि त्यात 1 वाटी पाणी आणि 1 वाटी दूध असं एकत्र करून ते उकळवून त्याची उकड काढणार आहे आणि थोडंसं तूप घालणार आहे त्याच्यात. सुरुवात करते. आता मोदक उकडून घेण्यासाठी पातेल्यात पाणी घेऊन त्यावर चाळण ठेवणार आहे आणि केळ्याचं पान ठेवणार आहे आणि त्या केळ्याच्या पानाला मी तूप लावून घेतलं आहे. आता मोदकांवर केशर घालणार आहे. त्याचा सुवासही छान येतो, त्याचा हलकासा रंग उतरतो आणि मग झाकण ठेवणार आहे. 15 मिनटं साधारण वाफ काढणार आहे. झाले मोदक. मोदकाची उकड जी उरली आहे त्यात तिखट, मीठ, हळद असं घालून घेतलं आहे आणि त्याचे वेगवेगळे आकार करून आपण त्यालाही उकड काढायचे, वाफ द्यायचे आणि त्याला सिद्ध लाडू असं म्हणतो आम्ही. तर आता मोदक झालेत.
दिसायला तरी बरोबर झालेत, फुटले नाहीयेत, व्यवस्थित झालेत. फक्त चवीला माहित नाही मला कसं आहे. आणि मी 21 वगैरे नाही केले, जेवढे झाले तेवढे झाले. मग अशी तुम्ही बघितलं असेल मी त्याच्यात तिखट घातलं, मीठ घातलं, जिरं घातलं. त्याला आम्ही सिद्ध लाडू म्हणतो आणि मला मोदकापेक्षा ते जास्त आवडतात. त्याच्यात तिखटाच्या ऐवजी हिरवी मिरची सुद्धा खूप छान लागते. आणि एक करंजी केली आहे मोदकांना जोडीदार म्हणून. आता अभि नैवेद्य दाखवेल तोपर्यंत मी साडी नेसते आणि नटते. नटायला मला खरंच खूप आवडतं आणि असे सण असतात की ज्या वेळेला त्याची मजा येते, त्यामुळे नटते. जर छान झालं तर काहीतरी रील्स वगैरे करेनच, पण मला खूप आवडतं नटायला. सो स्वयंपाकाचा भाग तर झालाय, आता काही करायचं नाहीये आणि नैवेद्य दाखवला की बाप्पा तृप्त. भेटूया. हा गणपती सुद्धा मला माझ्या आईने दिलाय. तर असा आहे माझ्या घरचा गणपती. गणेश चतुर्थीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया.